राजेंद्र बाळगुरू यांचं समाधीस्थळ सर्वांनाच माहीत आहे. गाडीपुरा नांदेड येथे सद्गुरू बाळगीर महाराजांचा आपल्या आनंद संप्रदायाचे प्रचारक प्रसार ज्यांनी आजपर्यंत चालवला आणि हा नावाचा प्रचार आजपर्यंत चलत आला आपल्यापर्यंत. आपण जे दत्त म्हणतो त्यांनी हा नावाचा प्रचार केला आणि त्यांच्याच जन्मगावी तीर्थक्षेत्र राय या नगरीमध्ये श्री नरसिंह भगवान चक्रधर स्वामी व बाळगुरू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या गोदा तीरावर रायरी क्षेत्रामध्ये 2028च्या मार्च महिन्यामध्ये कुंभमेळ्याचं नियोजन केलेलं आहे बघतो. आणि त्याच्यामध्ये बाळगुरू महाराजांच्या मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि या बांधकामाच्या निमित्त कळस्थापना मूर्ती स्थापनेच्या निमित्तानं त्या ठिकाणी श्री धनेंद्र शास्त्री बाबा बागेश्वरधाम यांच्या वाणीतून बाळगुरू महाराजांचं जीवनचरित्र कथा, श्रीमद भागवत कथा, दत्तकथा हे ते स्वतः त्या ठिकाणी आपल्या रायरी क्षेत्रामध्ये राहून त्या ठिकाणी कथा करणार आहेत. 5 दिवस त्या ठिकाणी ते राहणार आहेत आणि त्यानंतर जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांचं 1 दिवस प्रवचन राहणार आहे. त्यानंतर राजेंद्रजी महाराज, जगद्गुरू राजेंद्रजी महाराज वृंदावन हे सुद्धा यांचं सुद्धा 1 दिवस प्रवचन राहणार आहे. रामदेव बाबा यांचं सुद्धा 1 दिवस योगासनाचा दिवस आहे. आणि हे कार्यक्रम एवढाच नाही तर याच्यामध्ये 8 ते 10 लाख भक्तांचा समुदाय त्या ठिकाणी जमणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक राज्य, आंध्र राज्य हे सर्व या ठिकाणी जमून त्या ठिकाणी कार्यक्रमाला इतकी गर्दी राहणार आहे. त्या ठिकाणी कट्टर हिंदू धर्माचे समर्थक आज ओळखल्या जातात धीरेंद्र शास्त्री बाबा बागेश्वरधाम त्यांची ते स्वतः त्यांच्या वाणीतून त्या ठिकाणी कथा करणार आहेत. आणि एवढेच नव्हते, त्या ठिकाणी विश्वशांती दत्त महायज्ञ 108 कुंडी दत्त महायज्ञ त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्याच्यामध्ये गुरुचरित्र पारायण 1028 भक्तांचं आहे. कोणाला जर त्या पारायणाला बसायचं असेल तर त्यांनी नाव नोंदणी करा. त्याबरोबर ज्ञानेश्वरी पारायण आहे. त्याचबरोबर बाळगुरू महाराज जीवनचरित्र पारायण 1028 भक्तांचं, त्याच्या इथंही कोणाला बसायचं असेल त्यांनी नाव नोंदणी करा. यज्ञाला बसायचं असेल त्यांनी नाव नोंदणी करा. आणि एवढेच नव्हतं, त्या ठिकाणी थोर कीर्तनकार त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय, शिव संप्रदाय, मालवण पंथ संप्रदाय, आनंद संप्रदाय सर्व संप्रदायाचे कीर्तनकार त्या ठिकाणी संतांचे होणार आहेत. आणि एवढेच नव्हतं, सर्व संप्रदायाचे संत मंडळ देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि कुंभमेळ्यात येणारे जे 2027 मध्ये नाशिक येथे कुंभमेळा होणार आहे आणि त्या कुंभमेळ्यात येणारे नागासाधू आहेत, अनेक थोर संत मंडळी, मंत्रमंडळी, मंडळेश्वर हे सर्वजण त्या ठिकाणी येणार आहेत. त्यांना सुद्धा त्या ठिकाणी निमंत्रण देण्यात येणार आहे आपल्या कार्यक्रमाचं. आणि हजारो संत त्या ठिकाणी रायर नगरीमध्ये येणार आहेत. त्यांचं दर्शनाचा सुयोग, नामस्मरण, अन्नदान त्या ठिकाणी आपल्याला घडणार आहे. म्हणून बघतो आपल्या भागामध्ये असा कार्यक्रम आधी झाला नाही आणि पुन्हा या ठिकाणी होईल. परंतु आपल्याला सर्वजण आपण जर त्या ठिकाणी झटलो, सर्वांच्या तळमळीनं जर आपण त्या ठिकाणी करू लागलो, सेवा जर केली तर सर्वांच्या सहकार्याने एवढा कार्यक्रम सहज पार पडतील. पण त्यासाठी आपल्या सर्वांचे योगदान असणं महत्त्वाचं आहे, सर्वांचं सहकार्य त्या ठिकाणी असणं महत्त्वाचं आहे. म्हणून बघतो तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला सहकार्य करा आणि या ठिकाणी सेवा, संतांची सेवा घडून घ्या. कारण सोबत काही येणार नाही. संतांची संगत सुखकरी संसारी, वाया येरझारी चिन्ह नको. आपण किती या ठिकाणी रात्रंदिवस काबाड कष्ट केले, किती कमाई केली तर या ठिकाणी सोबत काही येणार नाही. जे करसाल देवदेव नामस्मरण संतांची सेवा हेच सोबत येणार आहे. कारण का गुरुसेवा घडी ज्याची काळ दंडे ना दयाशी आमची जाय मोक्षपदाशी, गुरुचे स्मरण केली. या ठिकाणी संतांची सेवा करा, नामस्मरण करा, देवदेव करा, मायबापाची सेवा करा, देशाची सेवा करा. हे एवढंच या ठिकाणी सोबत येणार आहे बघतो, दुसरं काही नाही. म्हणून या कार्यक्रमाला तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं तुमच्याकडं तुम्हाला जे त्या ठिकाणी घडेल त्या ठिकाणी सर्वांनी त्या कार्यक्रमाला मदत करा, सेवा करा. आणि जे तुम्हाला ज्या ठिकाणी सेवा देण्यात येईल ते त्या सेवेला तुम्ही तत्पर राहा. एवढेच त्या ठिकाणी तुम्हाला सूचना देऊन गुरु महाराज चरणी झाली सेवा अर्पण करतो. जय आनंद, जय जय आनंद.